नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. आज आपण 2024मध्ये ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ह्याचा फायदा तुमच्या मित्रांना पण मिळेल. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असेल की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनुसूचित आयोग जे आहे त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. कलम 338 नुसार हा संविधानिक आयोग आहे. तसेच या आयोगाची स्थापना 2004 साली करण्यात आलेली आहे. हा आयोग अनुसूचित जातींच्या अधिकारांचे तसेच हितांचे संरक्षण करतो आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत असतो. आणि या ठिकाणी तुम्ही उजव्या हाताला फोटो बघू शकता त्यांचा, ज्यांची राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राहुल सिंग हे CBSEचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि CBSE विषयी थोडीशी माहिती घेऊया की CBSEची स्थापना 1929 या वर्षी करण्यात आलेली आहे. आणि ती काय कार्य करते तर देशभरातील CBSE शाळांचे सिलेबस तसेच एज्युकेशनल पॉलिसीज बनवणे वगैरे इत्यादी कार्य हे CBSEच्या मार्फत केले जात असतात. त्यानंतरचा प्रश्न असेल की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, अनिल कुमार लाहोटी यांना ट्राय या संस्थेवर अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. ट्रायचं लॉंग फॉर्म काय असेल? टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि या ट्रायची स्थापना 1997 या साली झालेली आहे. आणि याचं काम काय आहे तर टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस डेव्हलप करणे तसेच उत्तम दर्जाची सर्व्हिस देणे हे त्याचे काम आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की राष्ट्रीय सुरक्षा गार्ड NSGचे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, नलिन प्रभात यांची NSGचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्या NSG विषयी थोडीशी माहिती बघूया. NSGची स्थापना ही 1986 या साली झालेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे, कशासाठी स्थापना करण्यात आली तर आतंकी कारवाया रोखण्यासाठी ही जी NSG आहे ती संस्था कार्य करत असते. आणि तसेच या NSGला ब्लॅक कॅट म्हणून सुद्धा संबोधलं जातं, हे लक्षात राहू द्या. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही उजव्या हाताला जर बघितलं राईट साईडला तर त्या ज्यांची महानिदेशक म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांचा छायाचित्र बघा, जेणेकरून तुम्हाला ते अजून चांगलं लक्षात राहील. त्यानंतरचा प्रश्न NIAचे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? NIA अर्थात मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्याच्या महानिदेशक किंवा प्रमुख म्हणू शकता तुम्ही म्हणून सदानंद दाते जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्या NIA विषयी थोडीशी माहिती बघूया. NIAचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आणि या NIAची स्थापना ही 2008 साली झालेली आहे. भारतात होणाऱ्या आतंकवादी ज्या काही कारवाया आहेत त्या रोखण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जे सदानंद दाते आहेत जे की सध्या NIAचे प्रमुख म्हणून नियुक्त केलेले आहेत ते अगोदर महाराष्ट्र ATSचे प्रमुख राहिलेले आहेत. आणि त्यांचं छायाचित्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तसेच मित्रांनो आपले हे जे काही लेक्चर चालू आहे याच्या जे काही मोफत नोट्स आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी मोफतमध्ये आहे ते.
त्यानंतरचा प्रश्न असेल, भारताचा दुसरा लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती खानविलकर यांची भारताचे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया की नेमकं लोकपाल म्हणजे काय. तर लोकपाल जे आहे लोकांचं रक्षण करणारा असं त्याचं संस्कृतमध्ये म्हणजे संस्कृत शब्द आहे तो लोकपाल. लोकपाल म्हणजे लोकांचं संरक्षण करणारं. आणि या लोकपालची जी स्थापना आहे ती 2019 साली झालेली आहे. भारताचे पहिले लोकपाल म्हणून पिनाकी चंद्र घोष 2019 साली त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता या लोकपालची जर आपण बॉडी कशी असते ते बघितलं तर एक अध्यक्ष असतो आणि जास्तीत जास्त 8 सदस्य यामध्ये असू शकतात. तर लोकपाल हा सार्वजनिक अधिकारी संस्था किंवा संस्थांविरुद्ध व्यक्तींनी ज्या काही केलेल्या तक्रारी आहेत त्याची चौकशी आणि निराकरण करण्यासाठी नियुक्त केलेला एक अधिकारी असतो. अशा प्रकारचं त्याचं लोकपालचं हे काम असतं. हा प्रश्न मित्रांनो या अगोदर MPSCने सुद्धा विचारलेला आहे 2020च्या पेपरमध्ये. तर म्हणून हे त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया आणि त्यांचं छायाचित्र अगोदर बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो. या ठिकाणी त्यांचं छायाचित्र आहे जे दुसरे लोकपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, अरविंद पनगडिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता 16वं वित्त आयोग जे आहे ते वित्त आयोगाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. तर वित्त आयोग जे काय आहे मित्रांनो ते राज्यघटनेच्या कलम 280 नुसार राष्ट्रपती करून स्थापन केला जातो. आणि वित्त आयोगाचं प्रमुख काम काय असतं तर जे काही केंद्र आणि राज्य आहे त्याच्यामध्ये कर उत्पन्नाची विभागणी करणे तसेच वितरण करण्याचं काम हे वित्त आयोग करत असतं. तर हे अरविंद पनगडिया यांचं आपण छायाचित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता या ठिकाणी उत्तर कोणतं असेल मित्रांनो तर ऑप्शन नंबर बी, युवराज सिंग हा जो भारतीय खेळाडू आहे क्रिकेटर त्याची नियुक्ती ICC मेन्स T20 वर्ल्ड कपच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून केलेली आहे. त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघूया आपण. तसं बघितलं तर ICCनं एकूण 4 खेळाडू आहेत असे जगभरातले की ज्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर केलेलं आहे या T20 वर्ल्ड कपसाठी. तर ते 4 जण कोणते आहेत तर पहिला आहे शाहिद आफ्रिदी जो की पाकिस्तानचा क्रिकेटपटू आहे. त्यानंतर दुसरा आहे क्रिस गेल जो की वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आहे. त्यानंतर हुसेन बोल्ट जो की जमैकाचा आहे पण हा खेळाडू जो आहे तो रनिंगशी रिलेटेड आहे आणि यांनी बरेच विक्रम केलेले आहेत मित्रांनो धावण्यामध्ये. त्यानंतर युवराज सिंग असेल जो की भारताचा प्लेयर आहे यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. फक्त भारताचा जर विचारला तर युवराज सिंग उत्तर द्यायचं आणि जर भारतीय खेळाडू सोडून जर प्रश्न आला तर या तिघांपैकी एक ऑप्शन असू शकतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघूया, नुकतेच BSF अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये भारताची पहिली महिला स्नायपर होण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, सुमन कुमारी यांचा BSFमध्ये भारत म्हणजे जी ही पहिली महिला ठरलेली आहे जे की BSFमध्ये स्नायपर म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला आहे किंवा त्यांचं तिथं त्यांनी विक्रम केलेला आहे. स्नायपर काय असतं मित्रांनो, लपून छपून जे काही निशाणा धरला जातो आणि एखाद्या टार्गेटला मारलं जातं त्याला स्नायपर म्हटलं जातं. आणि ते एक पहिली महिला स्नायपर म्हणून BSFमध्ये सामील झालेले आहे. ते म्हणजे हे प्रश्न येऊ शकतो महिला आधारित असल्यामुळं ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यांचं नाव आहे सुमन कुमारी. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून. आता हा पण प्रश्न महिलांशी रिलेटेड आहे म्हणून हा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की महाराष्ट्रात एखादी पहिली महिला ही पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यांचं उत्तर असेल मित्रांनो तर रश्मी शुक्ला. आणि दोघांचे पण आपण छायाचित्र या ठिकाणी देत आहोत. वरती जर बघितलं तर सुमन कुमारी यांचं आपण छायाचित्र दिलेलं आहे, तसंच खालती जर बघितलं तर रश्मी शुक्ला यांचा दिलेला आहे.
त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ऑप्शन तुमच्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की आशियाई विकास बँकचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, विकासशील हे आशियाई विकास बँकचे कार्यकारी संचालक म्हणून ज्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो जे काही एशियन डेव्हलपमेंट बँक आपण म्हणतो त्यांच्या कार्यकारी संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांचे छायाचित्र आपण या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच करंट अफेअरच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले जे काही या लेक्चर झाले त्याच्या नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम स्मार्ट अभ्यास 555 या चॅनलला भेट द्या आणि त्या ठिकाणाहून तुम्ही मोफतमध्ये PDF डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकता मित्रांनो. तर भेटूया पुन्हा. धन्यवाद.